नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनगर समाजाने माननीय नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांनाच का मतदान करावे? धनगर समाजाचे नेते विजय भाऊ तमनर यांचा मोठा खुलासा। 2024च्या निवडणुकीमध्ये धनगर समाजाने माननीय नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांनाच का मतदान करावे? धनगर समाज कार्यकर्ते व पंढरपूर येथील धनगर समाज उपोषणकर्ते यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख माननीय विजय तमनर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत मला वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारी होती, परंतु सर्व समाज बांधवांनी आग्रह धरला की आपण निवडून येणार नाहीत तर आपल्या तालुक्याची हानी कशाला करता, म्हणून प्राजक्तदादा तनपुरे यांना पाठिंबा देऊन निवडून आणता येईल असे सर्वानुमते ठरले। यासाठी अर्ज मागे घेऊन आम्ही पाठिंबा दिला आणि 2019च्या निवडणुकीत प्राजक्तदादा विजयी झाले। त्यांची जाणीव म्हणून व आमच्या समाजाशी त्यांची नेहमीच असलेली कौटुंबिक बांधिलकी या नात्याने त्यांनी धनगर समाजासाठी भरीव असे योगदान दिले। त्यामध्ये प्रामुख्याने धनगर समाजाच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी या संस्थेस राहुरी नगरपालिकेकडून 10 गुंठे जागा, इमारत व विस्तारित बगीचा अहिल्या भवनसाठी उपलब्ध करून दिले व अहिल्या भवन येथे पुस्तकासहित अभ्यासिका व विद्यार्थी मार्गदर्शन केंद्रासाठी आमदार साहेब कायम सहकार्य व योगदान देत आहेत। मुळा धरणातून वावरत, जांभळी, जांभूळबन या गावांना जोडण्यासाठी 110 कोटी रुपयांचा पूल मंजूर करण्यासाठी जलसंपदा खाते व सार्वजनिक बांधकाम खाते यांच्याकडे पाठपुरावा करून पुलाचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यासाठी शासनाकडून 19 लाख रुपये मंजूर करून ते पूर्ण केले व पुढील काम अंतिम टप्प्यात आणण्यात त्यांचे मोठे योगदान। वावरत, जांभळी, जांभूळबन या गावासाठी स्वतंत्र 5.5 कोटी रुपयांचे सबस्टेशनचे काम पूर्ण केले। वावरत, जांभळी या गावासाठी 1 कोटी रुपयांची यांत्रिक बोट मंजूर केली की ज्यामधून 4 चाकी वाहनाने बोटीतून प्रवास करता येणार आहे। बोटीचे काम पूर्ण झाले असून थोड्याच दिवसात बोट कार्यान्वित होणार आहे। चिकलठाण, मांजरी, वांजुळपोई या धनगर बहुल गावांसाठी स्वतंत्र सबस्टेशन कार्यान्वित केले आहे। वावरत येथील खिलारवाडा येथे सभा मंडप दिला। वरवंडी येथे शिंगाडे वस्ती येथे सभा मंडप दिला। घोरपडवाडी येथे 12.5 लाख रुपयांचं बिरोबा मंदिर येथे सभा मंडप दिला। शेरी, चिकलठाण येथील सभा मंडप दिला। धनगर समाजातील सर्व वाड्या वस्त्यांचा तांडा वस्तीमध्ये समावेश केला। धनगर समाज मेंढपाळ बांधवांवरील अन्यायाच्या विरोधात प्राजक्तदादा तनपुरे कायम समाजासोबत। दरडगाव थळी येथील भाऊसाहेब भिवा गलांडे या समाज बांधवांचे भर पावसाळ्यात वन विभागाने शेती व घर उद्ध्वस्त केले। यावेळी आपले मंत्रिपद असताना शासनाच्या विरोधात जाऊन समाज बांधवांच्या पाठीशी उभे राहिले आहे। वन विभागाचा अधिकारी देवखिळे यांच्यावर हक्कभंग आणला। घोरपडवाडी येथील रामा बाजकर यांच्या शेतीवर असणाऱ्या अतिक्रमणाबाबत दोन्ही समाजात बैठक घेऊन धनगर समाज बांधवास न्याय मिळवून दिला। घोरपडवाडी येथील मेंढपाळ भगिनीवर अत्याचार करणाऱ्या मुजोर वन विभागाच्या अधिकाऱ्याचे निलंबन करून गुन्हा दाखल केला। धनगर समाजाच्या घरकुलासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून 17 घरकुल आपल्या राहुरी मतदारसंघात मंजूर केले। वन विभागाच्या लगत असणाऱ्या अधिकाऱ्यांशी समन्वय करून पाईपलाईन, रस्ते, पाणी यासाठी अनेकदा बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावले। मेंढपाळ बांधवांना चराईसाठी वन विभाग तसेच कृषी विद्यापीठ या ठिकाणी कायमचे सहकार्य असते। गोटुंबे आखाडा येथील अतिक्रमणग्रस्त बांधवांसाठी शासन स्तरावर कायमच अथक प्रयत्न चालू। मुळा धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त धनगर समाज बांधव यांचा नोकरीसाठी समावेश करावा यासाठी शासन स्तरावर अथक प्रयत्न चालू। धनगर समाजाच्या सामाजिक आंदोलनात कायमस्वरूपी महत्त्वाची भूमिका तनपुरे साहेब बजावित असतात। भविष्यात देखील धनगर समाजासाठी व धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरता चांगल्या योजना तालुका स्तरावर राबवण्याचे प्राजक्तदादा यांच्या विचाराधीन असल्याचे कायमच त्यांच्या चर्चेतून समोर तनपुरे कुटुंबियांकडून धनगर समाज बांधवांना राजकीय प्रक्रियेमध्ये कायमच मानाचे स्थान दिलेले आहे। माननीय बाबासाहेब भिटे, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ कौसल्याबाई विटनोर, जिल्हा परिषद सदस्य सौ ताराबाई शिवाजी विटनोर, सभापती महिला व बालकल्याण समिती माननीय मुक्ताजी घाटेकर, पंचायत समिती सदस्य राहुरी, कैलासवासी भाऊसाहेब विटनोर, सभापती पंचायत समिती राहुरी, कैलासवासी भाऊसाहेब पारखे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी, कैलासवासी तुकाराम चितळकर, संचालक बाभळेश्वर दूध संघ,
कैलासवासी तुकाराम सखाराम तमनर, तुकाराम, डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना, माननीय कैलास केसकर, संचालक राहुरी मार्केट कमिटी, माननीय रावसाहेब दादा तमनर, संचालक मार्केट कमिटी राहुरी, श्री भास्कर काळनर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी, सो बेबीताई सोडणार, सभापती पंचायत समिती राहुरी, माननीय गंगाधर पाटील तमनर, चेअरमन देखरेख संघ राहुरी, संचालक सूतगिरणी विभाग राहुरी, संचालक डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना राहुरी, माननीय राणोजी सरोदे, राहुरी नगरपालिका सदस्य, भारीभाऊ सरोदे, राहुरी नगरपालिका सदस्य, माननीय कचरू चितळकर, संचालक डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना, रामदास बाजकर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी, माननीय काशीनाथ खेडेकर, उपनगराध्यक्ष राहुरी नगरपालिका, माननीय रावसाहेब तमनर, संचालक बाभळेश्वर दूध संघ, माननीय भाऊसाहेब भांड, संचालक मार्केट कमिटी राहुरी। त्यामुळे या पत्रकार परिषदेद्वारे आपणाला जाहीर आवाहन करण्यात येत आहे की नगर, पाथर्डी, राहुरी या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय प्राजक्त प्रसाद तनपुरे यांच्या 2 नंबरवरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या तालुक्यातील हक्काचा उच्च शिक्षित संस्कारक्षम तरुण नेतृत्वाला विजयी करून विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी पाठवावे ही नम्र विनंती। नमस्कार मंडळी, आपण पाहता राष्ट्रीय लोकराज्य न्यूज। सध्या आपण आहोत राहुरी तालुक्यातील घोरपडी या गावामध्ये, घोरपडवाडी या गावामध्ये, आणि या ठिकाणी धनगर समाज बांधव या ठिकाणी जमा झाले आहेत आणि यांचा चांगल्या प्रकारे प्रचार सकाळपासून चालला आहे। तर यांनी चिकलठाण असेल, आगरेवाडी असेल, महेशगाव असेल, ताराबाद असेल, चिंचाळे असेल, तर घोरपडवाडी असेल, तर राहुरी असेल, म्हणजे हा जो शेवटचा भाग आहे हा संपूर्ण धनगर समाजाचे नेते विजयभाऊ तमनर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रचार चालू आहे। नक्की हा प्रचार कोणाचा चालू आहे आपण डायरेक्ट थेट त्यांच्याशी जाऊयात आणि त्यांचे डायरेक्ट संवाद साधणार आहोत। नमस्कार भाऊ, तुम्ही हा जो प्रचार चालू आहे हा प्रचार नक्की कोणाचा करताय? नक्की प्राजक्त तनपुरे यांचा करताय की शिवाजी कडिले करताय? मी सर्वप्रथम राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलचं आभार व्यक्त करतो की ते सकाळपासून आज आमच्या समेत आहेत आणि त्यांनी या प्रचारासंदर्भात आमच्या भावना जाणून घेण्यासाठी आपण उपस्थित आहात। तुमचं प्रथमतः आमच्या सर्व धनगर समाज बांधवाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि या तालुक्याचे विद्यमान आमदार, माजी राज्यमंत्री, एक कर्तृत्व संपन्न उमेदवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार प्राजक्त प्रसादराव तनपुरे साहेब यांच्या वतीने तुमचा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। आणि आम्ही खऱ्या अर्थाने सर्व धनगर समाज बांधव, मग त्यामध्ये आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय गंगाधर पाटील तमनर आहेत, दुसरे आमचे ज्येष्ठ नेते घोरपडवाडीचे माजी सरपंच सन्माननीय हरिभाऊ आपसे साहेब आहेत, धामोरीचे माजी सरपंच अनिलजी माने साहेब आहेत, पिंपरी आवगडचे माजी सरपंच श्रीकांत बाजकर आहेत, आमच्या अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य पोपटराव शेंडगे आहेत, त्याचबरोबर शरदचंद्र पवार गटाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष भागवतराव झडे आहेत, आमचे प्रतिष्ठानचे दुसरे सहकारी राहुरी शहरातील धनगर समाजाचा बुलंद आवाज भारतभाऊ मतकर आहेत। असे अनेक पदाधिकारी आज सकाळपासून आमच्या समेत आहेत। आमचा हा दौरा शेरी चिकलठाण या गावापासून सुरू झाला, त्या माध्यमातून आम्ही आगरेवाडी, गुलदगड आखाडा, म्हैसगाव, ताराबादच्या जवळ असणारं दरडगाव, थडीगाव, आत्ताच चिंचाळे, गडदे आखाडा हे गाव करून आम्ही या घोरपडवाडी या गावात आलो आहे। या प्रामुख्याने ज्या ज्या गावांचा आम्ही दौरा करतो ते प्रामुख्याने धनगर बहुल गाव आहेत। त्या गावामध्ये जाऊन धनगर समाजाच्या अडीअडचणी व्यथा रोज आम्ही मांडतो, रोज आम्ही अडीअडचणी सोडवण्यासाठी समाजाबरोबर आहोत आणि त्या माध्यमातून आज ही निवडणूक एका नेतृत्वाची आहे। या तालुक्याचा आमदार निवडण्याची निवडणूक आहे आणि आज ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही या तालुक्याचे सन्माननीय उमेदवार प्राजक्त प्रसादरावजी तनपुरे साहेब यांचं 2 नंबरचं चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस, या चिन्हासाठी आम्ही मतदान मागत आहोत। नक्की आता आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष लागलं आहे की
राहुरी मतदारसंघामध्ये शिवाजी कर्डिले विरुद्ध आपले प्राजक्त तनपुरे अशी म्हणजे जंगी लढत होणार आहे। तर या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असून तरी सुद्धा नक्की धनगर समाज का प्राजक्त दादांबरोबर आहे? नक्की का प्राजक्त दादाच का? आपण अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला की ह्या निवडणुकीमध्ये मतदान आम्ही प्राजक्त दादा तनपुरे यांनाच का करणार, का आम्ही त्यांना या मतदानाच्या निमित्ताने आम्ही उमेदवार का निवडलं? निश्चितपणानं त्यांचा जो पक्ष आहे ते शरदचंद्रजी पवार गटाबरोबर आहेत। कदाचित आमच्या काही नाराजी, आमच्या तरुण बांधवांच्या काही नाराजी त्या गटाच्या बाबतीत आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बाबतीत असतील, परंतु या तालुक्यामध्ये काम करीत असताना आम्हाला 2019 पासून असं जाणवलंय 14 ते 19 या निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान केलंय। मी स्वतः केलं। मी समाजाचं नेतृत्व करीत असताना समाजालाही मतदान भारतीय जनता पार्टीला करा असं सांगितलं होतं, परंतु त्यावेळेचं जे सरकार सत्तेत आलं त्या सरकारने भाजप सरकारने आम्हाला आरक्षणाच्या बाबतीत सपशेल फसवलं आहे। आमची दिशाभूल केली। आम्हाला उगाच काहीतरी मंत्रिपद, विधान परिषद, महामंडळ याच्यावर आमची वळवण केली, परंतु आमच्या समाजाचा मूळ प्रश्न सुटला नाही। मग तो मूळ प्रश्न असतो तो आपल्या तालुक्यातला। मी प्रथमतः या तालुक्यातला कार्यकर्ता आहे। मग इथं माझा 60-65 हजार पर्यंत समाज बांधव आहे। माझ्या समाज बांधवांच्या अनेक अडचणी आहे। मग त्यामधला तुम्हाला मी प्रामुख्याने इथं मतदान मला प्राजक्त दादांना का करायचं तर ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो। या तालुक्यामध्ये मुळा धरण आहे। मुळा धरणाची निर्मिती प्राजक्त दादांचे आजोबा बाबुराव दादा तनपुरे यांनी केली। त्यावेळेस या धरणाची निर्मिती करीत असताना त्या धरणाच्या पलीकडे आमचे 3-4 गाव आहेत। त्यामध्ये वावरत, जांभळी, जांभूळबन, गंगाधरवाडी ही धनगर समाजाची गाव आहेत। त्या गावाचा रोजचा 1.5 किलोमीटरचा प्रवास होडीतून होत असतो। म्हणजे अनेक वर्षापासून, म्हणजे स्वातंत्र्यानंतर ज्यावेळी धरण झालं तर म्हणजे आजपर्यंत आमची माणसं रोज त्या होडीमध्ये जीव मुठीत धरून बसतात। म्हणजे एक प्रकारे ते मृत्यूला आमंत्रण असतं। आणि अशाही परिस्थितीत ही जी आमची हेळसांड चालू आहे यासाठी प्रामुख्याने आवाज उठवला तो प्राजक्त दादा तनपुरे यांनी। त्या धरणामधून पूल होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती। मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये माजी आमदार साहेबांनी मतदान मागताना असं सांगितलं होतं की मी पुढच्या वेळेस मतदानाला जर आलो तर त्या पुलावरून बसून येईल, परंतु आम्ही प्राजक्त दादा आमदार व्हायच्या अगोदरपर्यंत एक आंदोलन आम्ही केलं, धरणग्रस्त संघर्ष समिती महिलांची। तर त्यावेळेस आमच्या निदर्शनात आम्ही एक मोर्चा काढला की साधा कागदोपत्री अर्जही केला नव्हता, कुठलाही पाठपुरावा झाला नव्हता, परंतु प्राजक्त दादांच्या माध्यमातून मागच्या काळात जे 2.5 वर्ष ते मंत्री होते त्या काळात त्या पुलाचं सर्वेक्षण झालं। त्या पुलाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी मिळाली। सरकारने सर्वेक्षणासाठी 17.5 लाख रुपये मंजूर केले आणि ते पूल होतोय त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी, एस्टिमेट तयार करण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली। तिथलं चाचण्या झाल्या, तिथलं मशिनरी आल्या आणि काही अवधीत तिथं सर्वेक्षण होऊन त्या पुलाचं एस्टिमेट होणार होतं। 200 कोटी रुपयाचा पूल आहे, म्हणजे अतिशय मोठं काम आहे। त्यामध्ये इरिगेशनचं खातं आणि सार्वजनिक बांधकाम खातं, म्हणजे जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम यांच्या माध्यमातून तो पुलाचा प्रश्न, धनगर समाजाच्या बांधवांचा प्रश्न सुटवण्यासाठी प्राजक्त दादा तनपुरे यांनी अतिशय मोठे प्रयत्न केले। त्यामुळे मी आजही प्राजक्त दादांच्या पक्षाचा नाही, मी कुठल्याही त्यांचा कार्यकर्ता नाही, परंतु माझ्या समाज बांधवांचं हित ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे। हे झालं मी तुम्हाला वावर जांभळीच्या पुलाचं एक सांगितलं। त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न सांगतो। राहुरी शहरामध्ये अनेक समाज बांधवांना त्यांच्या समाजकार्यासाठी वेगवेगळ्या प्रमाणात जागा आहेत। मग ते आमचे शिंपी समाज असू देत, बाकीचा आमचा न्हावी समाज असू देत, सगळ्या म्हणजे अनेक समाजांना समाज मंदिरासाठी राहुरी शहरामध्ये जागा आहे। मी 2014 पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना केली आम्ही सर्व समाज बांधवांनी, आणि त्या माध्यमातून माझ्या एक लक्षात आलं की या राहुरी शहरामध्ये आपल्या धनगर समाजाच्या काही सामाजिक कार्यक्रमासाठी आपल्याला जागा उपलब्ध नाही। तर 2016-17ला प्राजक्त दादा राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले। आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना आठवण करून दिली की ही राहुरी नगरपालिकेची जी जागा तुमची इमारत उभी आहे
या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची बारव बांधलेली होती। ती बारव काही काळाने ती पाडण्यात आली। तिच्या जागेवर तुम्ही हे मोठं नगरपालिकेचं इमारत बांधली, हरकत नाही, तुम्ही काम चांगलं केलं, परंतु आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरच्या नावाने तुम्हाला या राहुरी शहरामध्ये त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि आमच्या ज्या धनगर समाजातून या मातेने जन्म घेतला त्यांचं जन्मगावही हाच नगर जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये त्यांचं एक अहिल्या भवन व्हावं यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली। आम्ही 2 वर्ष चांगला सातत्याने सर्व समाज बांधवांनी, आमच्या नेत्यांनी, सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्यांना आम्ही सांगितलं की 2019च्या निवडणुकीत आम्ही तुमच्या बरोबर राहू, परंतु आमचा समाज भवनाचा, अहिल्या भवनाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे। ज्या वेळेस दादांनी मंत्रिपद मिळालं दादांना आणि योगायोगाने नगरपालिकेने ठराव केला, दादा त्यावेळेस नगर विकास खात्याचे राज्यमंत्री होते, त्यांनी तात्काळ तो ठराव पास करून घेतला। तुम्ही आताही जाऊ शकता, रेल्वे स्टेशन रोडला डॉक्टर नेह हॉस्पिटल समोर धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेला राहुरी नगरपालिकेकडून प्राजक्तदादा तनपुरे यांच्या माध्यमातून 10 गुंठे जागा आमच्या समाजाला मिळाली। 10 गुंठे जागेमध्ये विस्तीर्ण असा बगीचा आहे, अतिशय अद्ययावत मोठी इमारत तेथे आहे, त्याला वॉल कंपाऊंडची दुरुस्ती चांगल्या प्रकारे झाली। ही एवढी नगरपालिकेची जी इमारत, बगीचा हा सगळाही या नगरपालिकेने आमच्या समाज भवनासाठी, अहिल्या भवनसाठी, आमच्या प्रतिष्ठानच्या संस्थेच्या ताब्यात ही जागा सुपूर्द केली। तिचं मोठं उद्घाटनही दादांच्या हस्ते झालं। त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांसाठी मोठी अभ्यासिका चालवतोय, त्याचबरोबर धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी असेल, इतर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी असतं, आम्ही स्पर्धा परीक्षा असू द्यात, मार्गदर्शन केंद्र असू द्यात, हे सर्व कार्यक्रम आम्ही तिथे आयोजित करतो। आमची जयंती, पुण्यतिथी, इतरही महापुरुष यांच्या जयंती, पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात आम्हाला तिथं साजरी करण्याची संधी मिळाली। अतिशय विस्तीर्ण असा मोठा हॉल आहे आणि असा हे म्हणजे ही एक गोष्ट आमच्या समाजाला तिथं मिळाली। त्याचबरोबर तुम्हाला प्रामुख्याने मी सांगतो, ह्या प्राजक्तदादा ज्यावेळेस 5 वर्ष त्यांना संधी मिळाली त्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी काही समाज बांधवावर अत्याचार झाले, मेंढपाळावर झाले, परंतु त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो। आत्ताच आपण दरडगाव थडी या गावात गेलो होतो, त्या दरडगाव थडी, मला वाटतं पत्रकार साहेब आपणही त्यावेळेस उपस्थित होता। आमच्या दरडगाव थडी या ठिकाणी भाऊसाहेब भिवा गलांडे म्हणून आमचे एक शेतकरी समाज बांधव आहे, त्यांनी वन विभागामध्ये अनेक काळ, ज्यांना जमीन नाही ते वन विभागाच्या जमिनी शासनाकडून मिळतात आणि त्या कायमस्वरूपी होस्तर शासन त्या जमिनी कसायला देत आहे। असाच एक 4-5 एकरावर आमचा तो समाज बांधव त्याची उपजीविका करीत होता आणि ही उपजीविका करीत असताना अचानकपणे वन विभागाने अतिशय मोठी कारवाई पावसाळ्याच्या काळात त्या आमच्या समाज बांधवावर केली। त्याचं राहणारं छोटंसं झोपडीवाजा घर होतं ते उद्ध्वस्त करण्यात आलं, पीक होतं 2-4 एकर, त्याच्यावर रोटावेटर मारण्यात आला, लेकरं बाळं आमचे लहान लहान त्यांना तिथं बाहेर काढलं, सगळं सामान जप्त झालं। प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू होता आणि त्यावेळेस आम्हाला कळलं, आम्ही सगळे धावून गेलो, परंतु सत्तेपुढं शहाणपण नसतं। शासकीय कारवाई होती, कदाचित ती कारवाई शासनाच्या पद्धतीने योग्य असेल अयोग्य असेल, परंतु तिला आम्ही अयोग्यच म्हटलं, कारण अशी कारवाई होणे गरजेचं नव्हतं, चांगलं नव्हतं। आणि त्यावेळेस आम्ही आमचे मंत्री महोदय प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांच्याशी आम्ही संपर्क साधला, ते मुंबईत होते। अतिशय पोटतिडकीने त्यावेळेस मी स्वतः बोललो की दादा ही कारवाई शासनाची अतिशय चुकीची आहे, आमचा एक समाज बांधव पावसाळ्यामध्ये जर त्याला तुम्ही उद्ध्वस्त करता, त्याला घरातून बाहेर काढता तर हे चांगलं नाही म्हटलं। आम्ही तात्काळ त्यासाठी उपोषणाला बसलो आणि उपोषणाला बसला असताना दादा मुंबईवरून तात्काळ आले। प्रथमतः त्यांनी मी स्वतः मंत्री आहे या आणि शासनाने ही कारवाई केली आहे तरी सुद्धा याचा विचार न करता मंत्रिपद बाजूला ठेवलं, मंत्रिपदाचा बडेजाव बाजूला केला आणि 1.5 किलोमीटरचा प्रवास त्या समाज बांधवाकडे पायी केला। पावसात दादा तिथे गेले, पावसात त्या समाज बांधवाची विचारपूस केली, त्याला आधार दिला, त्याला धीर दिला। आजतागायत आमच्या त्या समाज बांधवाचं जे बांधकाम आहे, जे जमीन आहे ते म्हणजे कायमस्वरूपी अजून झालेलं नाही, परंतु दादांच्या माध्यमातून या 5 वर्षामध्ये त्याला त्या जागेपासून त्याच्या जिथं राहतोय तिथं छोटी परत त्यांनी एक पत्रा शेड पण केलंय, तर त्याच्यापासून त्याला बाजूला करता आलं नाही। हा एक मोठा आधार आहे। म्हणजे आता आम्ही ज्या घोरपडवाडी गावात आहेत, आता आमचे सगळे इथं समाज बांधव आहेत,
म्हणजे हरिभाऊ हापसे मामा या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष होते. रामा बाचकरचा आपला जमिनीचा प्रश्न होता मामा. त्यावेळेस आपण दादांच्या माध्यमातून आपण लक्ष घातलं. आपण सगळेजण तिथं गेलो. आपण एका शेजारी ज्या माणसांनी म्हणजे ते पण आमचे बांधवच आहेत, पण त्यांनी अतिक्रमण होतं मोठ्या प्रमाणात. ते अतिक्रमण काढून देण्यासाठी त्यांनी आमच्यातल्या 2 मराठा बांधव आणि धनगर बांधवामध्ये त्यांच्यामध्ये वाद झाले. तो वाद मिटवण्यासाठी दादांनी अतिशय मोठा पुढाकार घेतला. आमच्या समाज बांधवाची याच गावातील ती घटना आहे. तुम्ही वाटलं तर जाऊन त्यालाही विचारू शकता. 1 एकराचा प्रश्न त्याचा मार्गी लागला. असे अनेक प्रश्न सांगतो मला. त्याच्या अगोदर आता इथलं मेंढपाळावर अन्याय झाला. एका महिला भगिनीवर थोडासा वाईट बोलला जो वन विभागाचा कर्मचारी होता. त्यावेळेसही दादा आपल्या पाठीमागे उभे राहिले. आपण त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आणि अशा सगळ्या विषयात दादा सतर्कपणे माझ्या म्हणजे जेवढे धनगर समाजाची गावं आहेत, मग तिथला कोणी सरपंच असन, उपसरपंच असन, सदस्य असन, सोसायटीचे काही सदस्य असतील, हे ज्या वेळेस काम घेऊन जातात त्यावेळेस दादा, मी सांगतो तुम्हाला प्रामुख्याने या तालुक्यामध्ये धनगर समाजाला अतिशय मोठं विशेष त्यांच्याकडे महत्व आहे. आणि ते सांगतानाही सांगतात की या समाजाचा माझ्या विजयामध्ये फार मोठा वाटा आहे. आणि विजयामध्ये वाटा असताना ते आम्हाला निर्णय प्रक्रियेत घेतात. आज आम्ही निर्णय प्रक्रियेत आमची अनेक माणसं आहेत. मग ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये जर असताना आणि एवढ्या चांगल्या माणसापासून आज सुशिक्षित कार्यसम्राट आहेत, प्रत्येक प्रश्नाची जाण असणारा आमचा उमेदवार आहे. तुम्ही त्यांची विधानसभेतली भाषणं बघा. माझं बाबुळगाव वरवंडी हे धनगर समाजाचं गाव आहे. आणि या गावामध्ये 24 तास लाईट मिळते. सोलरवर त्यांनी वीज निर्मिती केली. आज तिथं सबस्टेशन त्यांनी मोठं केलं. आता आपण ज्या शेरी चिकलठाणला आलो ना, शेरी चिकलठाण तर तुम्हाला सांगतो मोठं नंदनवर आहे. पाणी आहे, जमीन आहे, पण लाईट नव्हती. तिथं सबस्टेशन केलं. सबस्टेशनच नाही, त्या सबस्टेशनला जागा नव्हती. त्यांनी स्वतः पैसे दिले. वावरत जांभळी तुम्ही सांगितलं धरणाच्या पलीकडचं गाव आहे. त्या वावरत जांभळीच्या वावरतला म्हणजे जांभळी गावामध्ये दादांनी मोठं सबस्टेशन उभं केलं. माझ्या समाज बांधवांची रात्रीची लाईटची अडचण मिटून गेली. दिवसा लाईट शेतीला मिळते. अशा अनेक गोष्टी आहे. म्हणजे आज 32 गाव आहेत, त्यामध्ये माझा मांजरी, मानुरी, आरडगाव या ठिकाणी समाज बांधव आहे. परंतु दादा असं कधी समजत नाही तो मतदारसंघाच्या बाहेर. दादा कधीही तिथं माणसं गेली माझ्या त्या भागातली तरी समाज बांधवांना एक वेगळं स्थान असतं. त्यामुळं या निवडणुकीमध्ये 2019ला मी स्वतः दादांसाठी प्रचार केला. आम्ही सर्व समाज बांधवांनी. आज आम्ही ज्येष्ठ नेते गंगाधर पाटील तमनर आणि आमचे सर्व समाज बांधव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आजपासून दौरा सुरू केला आहे. आज हे घोरपडवाडी गाव आमचं आता संपन्न. त्यानंतर आम्हाला नगरपालिकेच्या हद्दीमध्ये भारतभाऊ मतकर यांचं जिथं वास्तव्य आहे तर त्या भागामध्ये आमचा जवळजवळ 500-600 समाज बांधव आहे. तर त्या नगरपालिकेच्या भागातलाही आम्हाला दौरा करायचा आहे. त्यांच्याशी आम्हाला हितगुज करायचं आहे, भेटायचं आहे. आणि आपला उमेदवार चांगला आहे त्याही आमच्या मतदारांना माहीत आहे. परंतु आम्ही ज्यावेळेस सामाजिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये सहभाग घेतो तर त्यांनाही वाटतं की निश्चितपणाने यात काहीतरी वेगळं आहे. आज तुम्हाला प्रामुख्याने सांगतो, शेवटचं कारण दादांनाच मतदान का करायचं. आत्ताच पंढरपूर येथे मी स्वतः 16 दिवस उपोषण केलं. त्यानंतर औरंगाबादला संभाजीनगर येथे आपलं धनगरांचे दाखले रद्द व्हावे यासाठी आपलं आंदोलन उभं राहिलं. मंत्रालयामध्ये निवडणुकीच्या अगोदर आंदोलन उभं राहिलं. या सगळ्या आंदोलन प्रक्रियेमध्ये मी स्वतः 1.5-2 महिने या राज्यामधल्या जे 5-6 समाज बांधव होते त्यामध्ये मी प्रामुख्याने सहभागी झालो. तर यामध्ये सर्वात जास्त जे सहकार्य असतं ते आम्हाला बाकीच्या आमच्या समाज बांधवांनाही पडद्याआडून मानता येईल त्याला, तर ते प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांचं असतं. ते आमच्या सुखदुःखामध्ये असतात. त्यामुळं आज ही निवडणूक अगदी आमची निवडणूक आहे. याप्रमाणे आम्ही आमच्या वाडी वस्तीवर मेंढपाळ बांधवाकडे सगळ्या तांडा वस्तीवर जाऊन प्रत्येकाला हे समजून सांगतो की आपलं एक मतही वायाला गेलं नाही पाहिजे. आणि आपलं मत हे प्राजक्त प्रसाद तनपुरे साहेब यांच्या माणूस वाजवणारा तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर देऊन प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांना भरघोस मतांनी निवडून आणायचंय. यासाठी आम्ही फुनगाट बांधले. आजचा दौरा आमचा आज समाप्त होईल. यानंतर आमचे 3 दिवस सलग दौरे आहेत. आताच आम्ही ज्या सतीश भाऊ तुमच्या गावातून आम्ही आता जाऊन आलो ऋषीभाऊ, तिथेही चांगला प्रतिसाद आपला आहे. तर ही सर्व मंडळी प्रामुख्याने आमच्या बरोबर आहेत. त्यामुळं आम्ही नेटाने प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांच्या प्रचारासाठी आम्ही सर्वजण सजग झालोय, सतर्क झालोय. आता बघा तुम्ही इकडे कॅमेरा फिरवा. हे टेंगळे बाबा आहेत. अगदी मोठ्या साहेबापासून यांनी काम केलं आहे. या माणसांनी सुद्धा खुणगाट पक्की बांधली.
आज वय आहे एवढं, परंतु या वयात सुद्धा हे प्रचारासाठी बाहेर पडले आहेत. त्यामुळं या सगळ्यांना बरोबर घेऊन या जुन्या माणसांनी सुद्धा या तालुक्यात धनगर समाजासाठी अतिशय मोठं काम केलं आहे. आणि त्याचबरोबर आम्ही सुद्धा ठरवलं 2019च्या निवडणुकीत आम्ही त्यांना पाठिंबा दिला, बरोबर राहिलो. अक्षरशः माझी वंचितची मला उमेदवारी होती, पण मी ती उमेदवारी मागे घेऊन समाज बांधवांच्या आग्रहाखातीर प्राजक्तदादांच्या पाठीमागे उभं राहिलो. त्यावेळी दादांना मी एक शब्द मागितला होता की दादा, तुम्हाला आमदारकीचं पद हे 1 नंबरचं घ्या, परंतु पंचायत समितीचं 2 नंबरचं पद आम्हाला मिळालं पाहिजे. आमच्या बेबीताई सोडणं या दुर्गम भागातील आहेत, त्या वावरतच्या आहेत आणि या महिलेला पंचायत समितीच्या सदस्य होत्या. पहिल्या 2.5 वर्षामध्ये कॅटेगरीसाठी आरक्षण होतं, परंतु ज्यावेळेस ओपनला आरक्षण खुलं झालं 2.5 वर्षाचा काळ, तर त्यावेळेस ओपनची महिला असताना सुद्धा आमच्या शेवटचं गाव आहे वावरो जांभळी आणि त्यानंतर लगेच पारनेर संगमनेरचा भाग येतो, तर त्या आमच्या भगिनीला पंचायत समितीचं सभापती पद देऊन आमच्या धनगर समाजात अतिशय मोठा बहुमान करण्याचं काम प्राजक्तदादांनी केलेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती असन, साखर कारखाना असन, आता आमचे ज्येष्ठ नेते गंगाधर पाटील तमनर देखरेख संघाचे सुद्धा 5 वर्षे चेअरमन राहिले. मुळा सुतगिरणी असू द्यात, रावरी सहकारी साखर कारखाना असू द्यात, कृषी उत्पन्न बाजार समिती असू द्यात, सगळ्या ठिकाणी त्यांना नेतृत्व करण्याची संधी ही तनपुरे कुटुंबांनी दिली आहे. मग ह्या जर आमच्या सर्व समाज बांधवांना जर ते सामावून घेणार असेल, आज मी राजकीय प्रक्रियेमध्ये नाही, मी सामाजिक प्रक्रियेमध्ये आहे, परंतु मी अभ्यास केला का आपल्याला कुठे गेलं पाहिजे, समाजाचं हित जिथं आहे त्या ठिकाणी मी समाज घेऊन जाणार. त्यामुळे या माध्यमातून आम्ही 24च्या निवडणुकीत सुद्धा प्राजक्तदादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहोत. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की या घोरपडवाडी जे गाव आहे, या गावातील या ठिकाणी काही नागरिक आहे, त्यांच्या पण आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. कारण जे धनगर समाजाचे नेते म्हणून राहुरी तालुक्यातून ओळखले जातात ते विजयभाऊ तमनर आपल्या सोबत जोडले होते. त्यांनी सांगितलं की हा जो धनगर समाज आहे, आमचा धनगर समाज आहे आणि आमच्या धनगर समाजाला राहुरी तालुक्यातून सगळ्यात मोठं काम म्हणजे मोठं बनण्याचं किंवा जे पाठबळ देण्याचं काम केलं ते प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे. त्यामुळं हा संपूर्ण धनगर समाज त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि त्यांची चळवळ सकाळपासून त्यांनी सुरुवात केली आहे. जसं चिकटाण असेल, चिकटाणपासून जे गावे लागतात राहुरीपर्यंत म्हणजे जो शेवटचा भाग येतो तो संपूर्ण त्यांनी आज कव्हर केला आहे. त्यांचा जो प्रचार आहे जोमात काम चालू आहे आणि संपूर्ण धनगर समाज आपल्याला प्राजक्त तनपुरे यांच्या बरोबर असल्याचं या ठिकाणी प्रतिक्रियाच्या माध्यमातून दिसत आहे. तर आपण या ठिकाणी काही नागरिक आहे, आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया घेणार आहोत. दादा, नक्की काय वाटतं तुला या ठिकाणी आपले जे राहुरी मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये जी लढत आहे, काट्याची लढत आहे, या ठिकाणी शिवाजी कर्डिले विरुद्ध आपले प्राजक्त तनपुरे उभे आहेत, नक्की काय तुम्हाला काय वाटतं? मला तुम्ही कोण आमदार व्हायला पाहिजे? प्राजक्त दादाच का? त्यांचं काम भरीव आहे. प्रत्येक मतदारसंघात त्यांचं काम चांगलं आहे. जे मागणी केली ते काम देतात. आम्हाला इथे घोरपडे गावामध्ये डांबरीकरण, खडीकरण व आम्हाला लाईटीची लय मोठी समस्या, डीपीच नव्हती. आम्हाला रात्री बिरात्री फीस जायची, त्यासाठी त्यांनी डीपी दिली. आम्हाला भरपूर 4-5 डीपी दिल्या गावात. तर आमच्या देवस्थानासाठी, आमचं 3 गावाचं देवस्थान, या देवस्थानासाठी 15 लाखाचा मंडप दिला. त्या भरपूर अशी कामं दिली. त्यासाठी आम्हाला प्राजक्तदादाच पाहिजे. शिवाजी कर्डिले हे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. तर थोडक्यात शिवाजी कर्डिले त्यांचा आरोप आहे की मी 5 वर्ष आमदार होतो, मी पण कामं केली. हे खरं आहे का? नाही केले. त्यांचे काम भरपूर, यांची इतकी भरीव नाहीये. त्यांनी फक्त स्मशानभूमीला एक वॉल कंपाऊंड दिले. फक्त स्मशानभूमीचा विकास केला, तेवढाच विकास आहे. बाकीचा विकास केला. डांबरीकरण नाही, पाणी पुरवठ्याची आपली पाईपलाईन, जल जीवन ही दादांच्या हस्ते झाली. दादांच्या हस्ते. बाकीचे काम सर्व प्राजक्तदादांच्या हस्ते झाली. फक्त स्मशानभूमीचं उद्घाटन त्यांनी एवढंच केलं. आपल्यासोबत काही या ठिकाणी महिला आहेत. या आजी इकडे या तुम्ही. नक्की या ठिकाणी राहुरी मतदारसंघामध्ये प्राजक्त तनपुरे आणि शिवाजी कर्डिले हे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे. नक्की तुम्ही कोणाला मतदान करणार? प्राजक्त तनपुरे की शिवाजी कर्डिले? प्राजक्त दादा. का बरं प्राजक्त दादाच का? डिप्या दिल्या. अजून काय दिलं? सभा मंडप दिलेला आहे. हा, सभा मंडप दिला, रस्ते केले. हा, पाणी आहे का तुम्हाला? दिलं पाणी? दिलं का? पाणी पण दिलं. लाईट आहे का? लाईट पण दिली. मग मतदान कोणाला करणार? प्राजक्त दादा तनपुरे की शिवाजी कर्डिले? प्राजक्त दादा तनपुरे.
अजून या ठिकाणी आपल्याकडे काही महिला आहेत, काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा, नक्की काय सांगाल या ठिकाणी चांगला जो राहुरी मतदारसंघामध्ये लढत होणार आहे आणि या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे, तर तुमच्या मनातील आमदार कोण? आमच्या मनातील आमदार माननीय प्राजक्तदादा तनपुरे. विशेष म्हणजे आमच्या गावासाठी त्यांनी भरपूर निधी असा दिला, पण आमचे नेते विजूभाऊ तमनर हे ज्यावेळेस आरक्षणासाठी बसले त्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला व आमच्या मेंढपाळांवर ज्यावेळेस अन्याय होत होता त्यावेळेस ते आमच्या नेत्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत होते. आणि आमच्या अहिल्यादेवी जयंती उत्सव असो किंवा विविध कार्यक्रम असो त्यावेळेस प्रत्येक वेळेस दादा आम्हाला साथ देतात व गावात पण भरपूर असे कामं दादांनी करून दाखवलेले आहेत. ठीक आहे, या ठिकाणी अजून काही महिला आहेत. नक्की ताई या पुढे या. नक्की ताई, या ठिकाणी जे आपल्या इथे या ठिकाणी राहुरी तालुक्यामध्ये जे मतदान होणार आहे आणि या मतदानामध्ये चांगली चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे, तर आता तुम्हाला जी लाडकी बहीण योजना आहे महायुती सरकारने दिली, लाडकी बहीणचे पैसे मिळतात का तुम्हाला? हा, मिळाले का? मग आता तुम्ही मतदान कोणाला करणार? प्राजक्त तनपुरे यांना करणार का शिवाजी कर्डिले यांना करणार? प्राजक्तदादा तनपुरे यांनाच का? कारण ते आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. आम्ही त्यांना असं मतदान करणार आहेत का ते गोरा गरीबावर खूप आहे का चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे, त्यांचे काम खूप भरपूर आहे, त्याच्यामुळे का आम्ही त्यांनाच मतदान करणार. ही लाडकी बहीण योजना आहे ही चांगली आहे की फसवी आहे? फसवी आहे. मग आता हिचा काही पण उपयोग नाही. नाही, मग आता ही लाडका भाऊ योजना आहे ही पण चांगली आहे का? कसं आहे, आमच्या शेतकरी लोकांचे खूप कष्ट व्हायला जाऊ राहिले. आमच्या मालाला भाव नाही, आमच्या मालाला काहीच नाही. आम्हाला काय उपयोगी? तेल काय भाव झालं, साखर काय भाव झाली. आम्ही आज 250 रुपये रोजाने काम करतो. मग तुम्ही मतदान कोणाला करणार? शिवाजी कर्डिले यांना करणार का प्राजक्त तनपुरे यांना करणार? प्राजक्तदादा तनपुरे. महाराष्ट्रामध्ये कोणतं सरकार येईल? महाविकास आघाडी सरकार येईल की महायुती सरकार येईल? नाही, कोणतं सरकार येणार? महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडी सरकार येणार आहे. या ठिकाणी आपण जनतेचा कौल घेतला आहे आणि या ठिकाणी अजून काही महिला आहे, आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत. ताई, या ठिकाणी तुम्ही पाहिलं की सध्या तुम्हाला भरपूर योजना दिल्या जातात महायुती सरकारच्या माध्यमातून आणि या ठिकाणी महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले सुद्धा उभे आहेत आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी प्राजक्त तनपुरे आहेत. तर नक्की तुम्हाला कोण आमदार व्हावं वाटतं? प्राजक्त तनपुरे की शिवाजी कर्डिले? प्राजक्तदादाच का? त्यांचे काम भरपूर आहे. देवासाठी मंडप दिला आणि रस्ते डीपी आम्हाला पाणी भरायची खूप हाल होते. देवासाठी मंडप दिला, पाणी दिलं, सर्व गोष्टी दिल्या त्यांनी. म्हणजे तुमच्या गावामध्ये आता काही अडचणी नाहीये? नाही, अजिबात अडचणी नाहीये. या ठिकाणी आपण खूप प्रतिक्रिया घेतल्या आहेत आणि आपण काही या ठिकाणी बाबा पण आहे आपल्या सोबत जोडलेले, आपण त्यांच्याही काही प्रतिक्रिया घेणार आहोत. बाबा, सर्वप्रथम तुमचं स्वागत. एवढं वय झालंय खूप, काय जेवण घेऊन केलं का? केलं? नाश्ता केला? चहा घेतला? आवाज येतो का? ऐकू येतं का? येतो. हा. मग आता तुम्ही हे राहुरी मतदारसंघ आहे आणि या राहुरी मतदारसंघामध्ये आता तुम्ही जुने आहात, तुम्हाला माहित आहे हा कसं मतदान करायचं कसं नाही, येत आहे ना मतदान करता? हा. तर मग आता या ठिकाणी जी चांगली लढत होणार आहे, शिवाजी कर्डिले आहे मातबर उमेदवार आहे, आता प्राजक्त तनपुरे मातबर उमेदवार आहे, चुरशीची लढत होणार आहे. तुम्हाला कोण वाटतं आमदार कोण व्हायला पाहिजे, प्राजक्त तनपुरे की शिवाजी कर्डिले? मी रोजची देवाची सेवा करतो, संध्याकाळी रोजची माहिती बिरबाची सेवा आहे, बिरबाची नवशी देवाला शब्द आहे बिरबाला त्या विठ्ठलाला प्राजक्त दादाच येणार. म्हणजे तुम्ही नवस केलाय बिरोबाला. आपण प्रेक्षकांना आपण पाहू शकता की बाबांनी नवस केलाय बिरोबाला. दादा जसे उभे राहिले, खासदार जे उभा राहिला होता ना त्याला मी तेच केलं. तुम्ही बिरोबाला म्हणलं तोच निवडून आणाय पाहिजे, तर तोच आला निवडून. नक्की तुम्ही मी सांगतो छाती ठोकपणाने आपले प्राजक्त दादा येणार, निश्चित येणार. या ठिकाणी बाबांनी सांगितलंय, छाती ठोकून सांगितलंय बाबांनी की त्यांच्या आजपासून काम आहे का आजच नाही. आजार तलाव झाले, आम्हाला जागेवर बसवलं, पाणी नव्हतं आम्हाला त्या काळात. आम्हाला नांदूरला कामाला जावं लागत होतं पायी. त्या काळापासून ते त्यांचा आजा काशी भाऊ येणे 5000 तलाव केले, आम्हाला पाणी अडवलं आणि आमच्या विहिरी बोरांना पाऊस झालं, पाणी राहतं उन्हाळ्याला. आणि आता डॅमच्या पाईपलाईन तिने आम्हाला करून दिल्या. गोरगरीब शेतकऱ्यांना
बँकेकडून म्हणा काय कोण म्हणा करून दिल्या सगळ्या योजना आणि त्याच्यावर आता आमचं सगळ्यांचं कोणालाच पुढे कामाला जायची गरज नाही राहिली. घरचंच उरकाना आता अशी इतकी त्यांनी सोय केलेली आमची. तेव्हा आता आम्ही त्यांना कशी सोडणार. या ठिकाणी बाबांनी सांगितलं आहे आणि बाबांनी खास प्राजक्त दादांसाठी डायरेक्ट बिरोबाला नवस केला आहे आणि बाबांचं म्हणणं आहे की या भागातील बिरोबा नक्की पावतो आणि बाबांचं म्हणणं आहे की बाबांनी जो नवस केलाय ते नवस पण प्राजक्त दादासाठी ते फेडणार आहे. आपण पाहतात की या बाबांनी बिरोबासाठी नवस केला आहे की प्राजक्त दादा तनपुरे हे आमदार नक्की होतील. या ठिकाणी काही अजून आपल्यासोबत जोडलेले काही नागरिक आहे त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. दादा नक्की काय म्हणणं आहे जनतेच्या मनातील आमदार कोण? नक्की शिवाजी कर्डिले की प्राजक्त तनपुरे? प्राजक्त दादा का बरं? प्राजक्त दादाच का? त्यांचं काम भरीव काम करतात ते शेतकऱ्यासाठी एकदम पाणी असेल डीपी असेल येतो आता मला टाइम त्यामुळे मला टाइम झाला मी जातो. या ठिकाणी आपण या ठिकाणी जे चेअरमन ना या ठिकाणी या गावचे चेअरमन आहे. आपण चेअरमन यांची प्रतिक्रिया घेणार. तुमच्या गावचा विकास झाला की हो? काय भेटलं दादांच्या माध्यमातून? काय भेटलं? प्राजक्त दादा तनपुरे या तालुक्याचे आमदार होते, नक्की काय भेटलं? सभा मंडप असेल, मंदिराला टील दिलं. या खालतीला बिरोबाचे पण त्यांनी सभा मंडप ते पण काम चालू होणार एवढ्या 8 दिवसात. 8 दिवसामध्ये ते पण काम चालू होणार. म्हणजे चांगल्या पद्धतीने कामं झाले तुमच्या भागामध्ये. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नक्की कोणाला मतदान करणार आहे? प्राजक्त तनपुरे की शिवाजी कर्डिले? प्राजक्त तनपुरे दादांना. प्राजक्त तनपुरे यांना मतदान करणार आहे. या ठिकाणी आपण जाणून घेतलं आहे की नाही जाणून घेतलं आहे की या बाबांचं म्हणणं आहे की या ठिकाणी चांगले कामं झाले आहे आणि चेअरमननी सुद्धा सांगितलं आहे की कामं चांगल्या पद्धतीने कामं झाली. आता नक्की काय म्हणणं आहे तुमचं? काय तुम्ही कोणाला मतदान करणार? शिवाजी कर्डिले की प्राजक्त तनपुरे? दादालाच करणार. प्राजक्त दादा तनपुरे. काय सांगता येईल? एखादं काम सांगा की दादांनी केलेलं या राहुरी तालुक्यातील एखादं काम सांगा. डिप्या दिल्या आम्हाला 7 डिप्या दिल्या गावात. मी ज्यावेळी पाठक डॉक्टरला हॉस्पिटलला ऍडमिट फुल आजारी होतो मला दादाने 25,000 रुपये दिले त्यावेळी. तुम्हाला दादांनी मदत केली? भरपूर मदत केली. आपण या ठिकाणी काही छोटे मुलं आहे मुली आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार. बाळा या राहुरी तालुक्याचे आमदार कोण होणार आहे? प्राजक्त तनपुरे की शिवाजी कर्डिले? प्राजक्त तनपुरे. अरे वा, छान छान छान. बरं. हा बाळा तू सांग या ठिकाणी आमदार कोण होणार आहे? प्राजक्त तनपुरे की शिवाजी कर्डिले? प्राजक्त दादा. अरे वा. दिदे तू इकडे. कोण वाटतं तुला एक आपल्या राहुरी तालुक्याचा जनतेच्या मनातील आमदार? प्राजक्त तनपुरे की शिवाजी कर्डिले? प्राजक्त दादा तनपुरे. वा. आपण या ठिकाणी बघितलं आहे की राहुरी तालुक्यातील हे गोरपडवाडी जे गाव आहे आणि या गावातील आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. आता ठीक आहे. आता तू दादा या चिन्ह काय आहे रे? हे दादांचे प्राजक्त दादांचे चिन्ह काय आहे? तुतारी. वाजवणार का तू मग? दादा निवडून आले वाजवशी का तू तरी? वाजवशील ना? हो. तर या ठिकाणी आपण जनतेच्या प्रतिक्रिया घेतल्या आहे आणि चांगल्या प्रकारे प्राजक्त तनपुरे यांना या ठिकाणी रिस्पॉन्स मिळत आहे आणि आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे नागरिकांचा प्रतिसाद आपल्याला या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या माध्यमातून मिळत आहे. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज ब्युरो रिपोर्ट राहुरी. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क राहुरी. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.